पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे दुश्मन नाहीत, मात्र ते शिवसेना संपवण्याकरता निघालेत। उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका। शेतकऱ्यांचं नुकसान डोळ्यादेखत दिसतंय, तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यायला हवी। उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी। सर्वाधिक भ्रष्टाचार कौशल्य विकास खात्यात, बोगस नावं असलेल्यांना पैसे वाटप, राऊतांचा आरोप। तर आरोप करणारे आता सुद्धा जामिनावर। नवनीत बन यांचा राऊतांना टोला। जात म्हणून आम्ही वेगळे, मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास। बंजारा समाजाकडून तीव्र विरोध झाल्यावर बंजारी आणि बंजारा एकच या विषयावर धनंजय मुंडेंची सारवासारव। लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला। कर्जाचा आकडा 9,32,242 कोटींवर पोहोचण्याचा वित्त विभागाचा अंदाज। मराठवाड्यातील 1,24,000 लाडक्या बहिणी योजनेतून बाद, खोटी कागदपत्र भरून लाभ घेतल्याचं उघड। अंगणवाडी सेविकांनी केलेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक खुलासा। राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा राजीनामा। वैयक्तिक कारणांमुळे सराफांनी दिला राजीनामा। जानेवारीपर्यंत पाहणार होते काम। एल्फिस्टन पूल पाडण्याला स्थानिक रहिवाशांचा विरोध। राज ठाकरेंची भेट घेत मांडली भूमिका। राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष। मंत्रालयाच्या दिशेने निघालेला आदिवासींचा मोर्चा पोलिसांनी रोखला। आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याकरता निघालेल्या आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच अडवलं। हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये बंजारा समाज उतरला रस्त्यावर। संभाजीनगर नांदेड महामार्गावर रास्ता रोको। आयुष कोमकर हत्या प्रकरणी मुख्य आरोपी अटकेत। कृष्णा अंदेकर समर्थक पोलिसांसमोर हजर। हत्येच्या घटनेनंतर होता फरार। नमस्कार, मी सुवर्णा। दुपारच्या बातम्यांमध्ये स्वागत। सुरुवात पुण्याच्या महत्त्वाच्या घडामोडीने। पुण्यामध्ये 1 तासापासून मुसळधार पाऊस बरसतो आहे। पुण्यातील रस्त्यांवर आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात रस्त्यांवर पाणीच पाणी बघायला मिळतंय। हे पुणे आहे आणि पुण्यामध्ये रस्त्यांवर पाणीच पाणी झालेलं आहे। शहरातल्या अनेक भागात जोरदार पाऊस पडतोय। या परतीच्या पावसानं नाकी नऊ आणलेले आहेत। महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये पाऊसच पाऊस बघायला मिळतोय। मुसळधार पाऊस, ढगफुटी सदृश्य पाऊस, अशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतायत। आणि ही दृश्य पुण्यातल्या वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस पडतोय। रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडून जाणून घेऊया। अभिजित, पुण्यामधली काय परिस्थिती, कोणकोणत्या भागामध्ये असं पाणी साचलेलं आहे, वाहतूक विस्कळीत झालेली आहे, लोकांना त्रास होतो आहे? सुवर्णा, गेल्या 1 तासांपासून पुणे शहरातल्या विविध ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय। पुणे जिल्ह्यासह शहराला आज हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला होता। आज सकाळपासून पावसानं जी आहे ती विश्रांती घेतली होती, पण धरण साखळी क्षेत्रात हा रिमझिम पाऊस जो आहे तो सुरूच होता। येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला होता। आणि ही दृश्य जी आहेत ना, ते पुण्यातल्या मार्केट यार्ड मुख्य शहरातली आहेत। हे दृश्य केवळ तिथली नाही तर पुणे शहरातल्या अनेक रस्त्यांवर आता हळूहळू पाणी साचायला सुरुवात झालेलं आहे। काल सकाळी देखील जो परवा रात्री आणि काल सकाळी पाऊस झाला होता, त्यानंतर उरुळी कांचन असेल, हडपसर असेल, या ठिकाणी जोरदार पावसानं पाणी रस्त्यांवर साचलं होतं, घरांमध्ये पाणी गेलं होतं। पण आता गेल्या 1 तासांपासून, सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली होती, पण हा पाऊस गेल्या 1 तासांपासून सुरू झाला आणि त्यामुळं मार्केट यार्ड परिसरात जो आहे तो पाणी साचलेला आहे। हे मार्केट यार्ड परिसरातच नाही तर शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर आता हळूहळू पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। खडकवासला धरणातून देखील गरज पडल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे।
आता देखील काही प्रमाणात विसर्ग सुरू आहे, कारण धरण साखळी क्षेत्रात पाऊस मात्र अजून सुरूच आहे. हा खरं तर परतीचा पाऊस आहे का किंवा हा नेहमीचा पाऊस आहे याबद्दल हवामान खात्याकडून कुठलीही खरं तर वर्तवण्यात आलं नाही कुठलाही अंदाज. पण महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणात गेल्या पुढच्या 2 दिवस जो आहे तो असाच पाऊस राहील. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा हा वेग जो आहे तो पुढले 2 दिवस कायम राहील असं सांगण्यात आलं होतं पुणे वेधशाळेकडून. आणि त्यानुसार आता पुणे शहरात अचानक जो पाऊस गेल्या 1 तासापासून सुरू आहे त्यामुळे पुणेकरांची मात्र तारांबळ मोठ्या प्रमाणात उडालेली आहे आणि पाणी आता रस्त्यांवरती साचायला सुरुवात झालेलं पाहायला मिळते. सुवर्ण, नक्की नागरिकांना याचा कसा त्रास होतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या रहिवाशी इमारतीमध्ये पाणी साचलंय अशा काही घटना घडल्यात का? नक्कीच सुवर्ण, अजून तरी रहिवाशी इमारतीमध्ये पाणी जे आहे ते साचलेलं नाही. काल जे उरुळी कांचन किंवा लोणी कारभारचा भाग होता त्या ठिकाणी काही प्रमाणात सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये घरांमध्ये लोकांच्या पाणी गेलं होतं. पण तो पाऊस काल दुपारनंतर पावसानं विश्रांती घेतली होती. आज सकाळपर्यंत ही सगळी विश्रांती होती पावसाची. पण अचानक 1 तासांपासून हा पाऊस सुरू झाला आणि रस्त्यांवर आता पाणी आहे. सोसायट्यांमध्ये रस्त्यांवर पाणी बघायलाच मिळतंय. अभिजित, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आता एक मोठी बातमी बघूया आपण. पंढरपुरातली बातमी आहे. पंढरपूर करमाळा या ठिकाणची बातमी. करमाळा तालुक्यातील सीना नदीला पूर आलाय. आष्टी तालुक्यातील ढगफुटी सदृश्य पावसामुळे अतोनात नुकसान झालेलं आहे. सीना नदीला पूर आलाय. सीना नदीला पूर आल्यामुळे करमाळा तालुक्यातील संगोपा पूल पाण्याखाली गेलाय. वाहतुकीकरता सध्या हा संगोपा पूल प्रशासनाकडून बंद करण्यात आलेला आहे. सोलापूरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. त्याप्रमाणे पंढरपूरमध्ये पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. सीना नदी दुथडी भरून वाहतीये. या पुलावरून पाणी वाहण्याला प्रचंड प्रवाह सुद्धा आहे. त्यामुळे प्रशासनानं हा पूल, सांगोबा पूल म्हणतात त्याला, तो बंद केलेला आहे वाहतुकीकरता, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून. सीना नदी दुथडी भरून वाहायला सुरुवात झालेली आहे. पंढरपुरामध्ये गेले 2 दिवस मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे पंढरपूरच्या वेगवेगळ्या भागांना त्याचा फटका बसलाय. अक्कलकोटची सुद्धा बातमी आपण पाहिली होती. अक्कलकोटमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय. पंढरपूरमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. सोलापूरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलेला आहे. राज्यात सध्या परतीच्या पावसानं थैमान घातलंय. पूरसदृश्य परिस्थिती अनेक भागात निर्माण झाली आहे. मराठवाड्यात तर या पावसामुळे मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात गेलंय. त्यामुळे सरकारनं तातडीनं पंचनामे करावे, तातडीनं मदत द्यावी असं बोललं जात आहे. शेतकऱ्यांचं नुकसान डोळ्यात देखत दिसत असल्यामुळे नुकसान भरपाई